तर अफजल खानाच्या कबरी खोदणं हा आमचा धर्म आहे। आणि प्रत्येक याकूब मेमनच्या प्रेत यात्रेत आलेला हा प्रत्येक हरामखोर आमचा शत्रू आहे। एनआरसी आणि सीएच्या विरोधात बोलणारे प्रत्येक देशद्रोही या देशाचे, या भूमीचे, या मातृभूमीचे, या राष्ट्रभूमीचे, धर्मभूमीचे, या रामभूमीचे, या कृष्णभूमीचे, या बुद्धभूमीचे, या महावीर जैन भूमीचे, या गुरु गोविंद सिंग गुरु नानक देवजींच्या भूमीचे शत्रू आहेत। आणि त्या शत्रूंचं निर्दालन करणं सिंधू पर्यंत हा यस्य भारत भूमिका, ही भूमी पूर्ण हिंदू राष्ट्र करणं प्रत्येक हिंदूचं दायित्व आहे। महार, मोची, मांग, मराठा, तेली, माळी, ब्राह्मण, कोळी, साळी, माळी काही नाही, उत्तर भारतीय नाही, बिहारी नाही, ईशान्य भारत नाही, दक्षिण भारत नाही, आम्ही फक्त भारतीय आहोत, आम्ही फक्त हिंदू आहोत। याच्या पुढे आपल्या देशात भाषावाद, प्रांतवाद चालू द्यायचा नाही। यात इस देश में केवल राष्ट्रवाद चलेगा, इस देश में केवल हिंदू राष्ट्रवाद चलेगा, ना भाषावाद, ना प्रांतवाद, ना जातिवाद, ना वर्णद्वेष। जातियों में बटा हुआ हिंदू इन मुसलमानों की या यहूदियों की शक्ति बना है। जिस दिन हमारी जाति पाति की वर्ण व्यवस्था का भेदाभेद, हमारा प्रांत भेद, हमारी जातिवाद, हमारा भाषा भेद, हमारा पंथ भेद और अनेक राजकीय पक्षों में बटा हुआ हिंदू केवल हिंदुत्व के नाम पर एकत्रित हो जाए, उसी दिन इस देश में चमत्कार हो जाएगा। और वो चमत्कार अल्प स्वल्प हिंदू के मात्र एकत्रीकरण से 2014 और 2019 के एक अल्प स्वल्प हिंदू एकत्रित हुआ है। अभी भी 100 करोड़ हिंदू जिस दिन एकत्रित होगा तो कब आगे 25 साल नरेंद्र मोदी को जीवित रहना पड़ेगा। अमित शाह को और नरेंद्र मोदी को 125 साल की आयु प्राप्त हो, और केवल आयु न, उनको आरोग्य प्राप्त हो, उनको तारुण्य संपन्नता प्राप्त हो। आपल्या देशामध्ये योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी आणि अमित शहासारखे महापुरुषांचं प्रकटीकरण झालेलं आहे। एखाद्या योग्याने आपली समाधी सोडून या राष्ट्राच्या कल्याणासाठी यावं, त्याप्रमाणे मोदी आणि शहा स्वतःच्या घरात तिजोऱ्या भरण्यासाठी आलेले नाहीयेत, स्वतःच्या बायका मुलांना पेट्रोल पंप, डिझेल पंप काढून देण्यासाठी आलेले नाहीयेत, 7 पिढ्यांना नाही 700 पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती जमवण्यासाठी आले नाहीयेत। मोदींच्या पेक्षा कमी असलेली संपत्ती दाखवणारा एकही नेता या जगात नाहीये। आणि असा नरेंद्र मोदी आपल्याला पंतप्रधान लाभलाय, त्या मोदींच्या मागे आजपासून आपण संकल्प करूया। माघी गणेश जयंती आहे, गणेश भगवान आपल्या भारतीयांचा आराध्य दैवत आहे। इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड पासून नेपाळ पर्यंत, मंगोलिया पर्यंत गणपती बाप्पा आराध्य दैवत आहेत। आणि त्या आराध्य दैवताची पूजा बांधून आपण निश्चय करूया, महामुंबईतून अख्ख्या जगाचं लक्ष कुठे असतं तर या महामुंबईवर असतं। या महामुंबईमध्ये असा काही चमत्कार घडवून दाखवूया। तुम्ही प्रत्येकाने 100 हिंदू